श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला, लेखक क्रमांक 121। श्रीपादांना चित्रात चौघीही बहिणी हव्यात। काल अभिजित जोशीने येत्या राखी पौर्णिमेसाठी AI कडून मोठ्या महत् प्रयासाने बालरूपात श्री वासवी कन्यका परमेश्वरी कन्यकांबा माता ही श्रीपादांची दिव्य सहोदरी श्रीपादांना राखी बांधत असल्याचे चित्र बनवून घेतले। तो लाकडी चौरंग, आरतीचे ताट, परकर पोलक्यातील गोंडस श्री कन्यकांबा, तिच्या कपाळावरील टिकली, कानातील डूल, केसात माळलेला गजरा, तिच्या खांद्यावर बसलेला पोपट, भगव्या वस्त्रांतील बाल श्रीपाद, त्यांचा कन्यकांबेकडे एकटक पाहणारा मंत्रमुग्ध चेहरा, त्यांच्या कपाळावर शैव व वैष्णव दोन्ही नाम, मस्तकामागील दिव्य आभा आणि ते दाक्षिणात्य घर, किती सुंदर! पण लगेचच खुश होतील ते श्रीपाद कसले? आज पहाटे एक वृद्ध आजोबा आणि आजी लगबगीने त्यांच्या घरात जात आहेत आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या 4 नातींनाही आत जाण्याची घाई आहे। सर्वात मोठी नात 14-15 वर्षांची, अत्यंत सात्विक सुंदर चेहरा। असं सौंदर्य मी श्रीपादांनंतर पहिल्यांदाच कुणामध्ये तरी पाहत होतो। इतकी गोरी पान, गुलाबी ओठ, गालही गुलाबी, आपली भारतीय पद्धतीने एक लांब सडक वेणी, दाक्षिणात्य परकर पोलके घातलेले, तिच्या लहान बहिणीची जणू तिच्याच फोटोकॉपी, फक्त सगळ्या एकमेकींपेक्षा 2-2 वर्षांनी लहान। उठल्यावर डोक्यात प्रकाश पडला की अरे, या तर श्रीपादांच्या बहिणी, श्री विद्याधरी, राधा, सुरेखा, श्री राखी। अंते वृद्ध आजी आजोबा म्हणजे राजमांबा व बापनाचार्य। आणि हे सर्व श्रीपादांना राखी बांधण्यासाठी लगबगीने घरात जात आहेत। लगेच अभिजितला मेसेज केला की पहा भाऊ, श्रीपादांना एक नाही तर चौघींकडून राखी बांधायची आहे। श्रीपादांचे सर्व आचाट, त्यांचे ऋणानुबंध आणि ऋणानुबंधातील त्यांच्या प्रेमाच्या उच्च पातळीचा आपण अंदाज करणे कठीण आहे, हेच खरे। हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।